हवामान विभागाने ऑरेंज अलर्टचा इशारा यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून पावसाळा सुरुवात झालेली आहे। संपूर्ण पावसाने यवतमाळ जिल्ह्याला व्यापलेला आहे। संपूर्ण जिल्ह्यात पाऊस आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कुठे हलक्या स्वरूपाचा तर कुठे मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडतोय। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस बरसत आहे। सकाळपासून पावसाचा जोर वाढू लागलेला आहे। जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस कोसळत असून खरीप पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस वरदान ठरणारा आहे। शेतकऱ्यांच्या शेतात कापूस, सोयाबीन, तूर यासारखी पिके तजेलदार दिसू लागली तरी देखील पिकांची जोमाने वाढ होऊन एक महत्त्वाची चिंता शेतकरी व शेतमजुरांच्या मनात घर करून बसली, ती म्हणजे धरण क्षेत्रात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही। सध्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच धरणात 40 ते 45% पाणीसाठा उपलब्ध आहे। पाऊस जरी शेतात पिकांसाठी पुरेसा असला तरी धरणात पाणीसाठा 40-45% वर आहे। अशीच जर का परिस्थिती राहिली आणि धरणात पाणीसाठा वाढला नाही तर मात्र हंगामाच्या अखेरीस पिकांना पाण्याचा तुडवडा भासण्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते। सध्या काही पिके फुलोऱ्याच्या टप्प्यात आली आहेत। अशात जर पावसाचा जोर अचानक कमी झाला किंवा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरडे दिवस आले तर पाणी पुरवठ्यासाठी धरणातील साठ्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे। पण सध्याच्या परिस्थितीत धरणामध्ये आवश्यक पाणी साठा नसल्याने खरीप पिकास वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे। अशात मात्र खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी व पाणी टंचाई टाळण्यासाठी धरण क्षेत्रात सलग मुसळधार पाऊस होणे गरजेचे आहे। सध्या शेतकऱ्यांची नजरा आकाशाकडे लागली असून आभाळ पाणी देईल का हा प्रत्येक प्रश्न शेतकरी व शेतमजुरांना सतावत आहे। की विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच धरणामध्ये 40-45% वर पाणीसाठा उपलब्ध नाही आहे। या खरं तर जुलै महिन्यातनी 60 ते 70% वर धरणातनी पाणी साठा शिल्लक अवेलेबल राहायला हवा होता। मात्र यवतमाळ जिल्ह्यात हवा तसा पाऊस अजूनही झालेला नाही आहे। शेतपिकाच्या वाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या पिकांसाठी पाणी पाहिजे तसा पडतोय। मात्र रब्बी हंगामाच्या दृष्टिकोनातून यवतमाळ जिल्ह्यात हवा तसा पाऊस झालेला नाही। त्यामुळे येणारा रब्बी हंगाम वाया जाईल का अशी एक चिंता शेतकऱ्यांना सतावते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।